अधिक मासात या पवित्र क्षणात सोमवती अमावस्या आलेली आहे आणि या सोमवती अमावस्याचं जेजुरीचं महत्त्व सांगायला माझ्या मुंबईवरून मी ट्रॉम्बेकर चॅनलचे प्रोप्रायटर प्रमोदजी वैती साहेब आलेले आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं महत्त्व आपल्या चॅनलद्वारे सर्वत्र पसरवणार आहेत. जेजुरीच्या खंडेराया जागराया देवा धन तुझी जेजुरी देवा धन तुझी जेजुरी धन तुझी जेजुरी देवा सोनियाची येलकोट येलकोट आनंदाचा देवा धन तुझी जेजुरी देवा धन तुझी जेजुरी देवा धन तुझी जेजुरी देवा धन तुझी जेजुरी हे धन तुझी जेजुरी देवा सोनियाची. नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती, मी ट्रॉम्बेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो. तर आज सोमवती अमावस्या आहे, तर आम्ही चाललो आहे जेजुरीला. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये फुल धमाल येणार आहे. तर मंडळी, सोमवती अमावस्या ही 1.5 वर्षानंतर आलेली आहे. तर गेल्या वर्षी आलेलीच नाही आहे, डिसेंबर 2024मध्ये आलेली आहे लास्टची सोमवती आणि त्यानंतर आज आलेली आहे. तब्बल 1.5 वर्षानंतर सोमवती आलेली आहे मित्रांनो. तर काय धमाल असते तुम्हाला जेजुरीला दाखवणार आहे. तर मी पण फर्स्ट टाईमच चाललेलो आहे. मी तर भरपूर ऐकलेलं आहे सोमवतीला खूप धमाल असते, खूप पब्लिक येतो, लाखोच्या संख्येने पब्लिक येतात आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, सोला वगैरे पूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही चाललेलो आहोत मच्छिंद्र पाटील यांच्यासोबत. दर सोमवती अमावस्याला ट्रॉम्बे कोलीवाडामधून कोलीबाना टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसेस निघतात जेजुरीला. तर कोणाला यायचं असेल तर मच्छिंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधावा मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. तर आमची बस भरलेली आहे, आता तुम्हाला दाखवणार आहे. आतमध्ये प्रत्येकजण 1 आणि 2 असे कितीतरी सोमवती अमावस्या आलेले आहेत मच्छिंद्र पाटील सोबत. तर आपण त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, त्यांना कशी वाटते पिकनिक आणि जेवण कसं असतं, जेवणाची टेस्ट कशी असते, राहण्याचं अरेंजमेंट कशी असते, ते पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. त्यांच्याकडूनच ऐकवणार आहे तर काय असते मजा मच्छिंद्र पाटील यांच्या पिकनिकमध्ये. तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया बसमध्ये मग. बाय. बोला. आम्ही जेजुरीला चाललो. तुमचं नाव काय? मच्छिंद्र पाटील. त्यांनी आम्हाला जेजुरीला पिकनिक तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्ही असता, कशी वाटते तुम्हाला? टायमाला आम्ही त्या पिकनिक मध्ये असतो. त्यांची पिकनिक जबरदस्त असते. काय टेन्शन नाही, पियाचं टेन्शन नाही आणि राहायचं पण टेन्शन नाही. आपल्याला पहिली गोष्ट घरचं जेवण भेटतं ना. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला घरचं जेवण. चालेल, धन्यवाद. गजानन वास्कर कुठून आले? पेटगाव. पेटवरून आले तुम्ही दोघी पण? काकी पेटवरून आले. तुम्हाला पिकनिक कशी वाटते दादाची? बरी वाटते ना? सोमवतीला आम्ही येतो दर सोमवतीला असते. आता सोमवती 1.5 वर्षांनी आली ना. गेल्या वर्षी सोमवतीच नाही आली, डिसेंबर मध्ये आहे. भगवान वास्कर. तुम्ही कुठं आले? पेटगाव. पेटवर का? कसे वाटते पिकनिक तुम्हाला? पण असं वाटतं ना. थँक्यू. माझं नाव दत्ताराम अर्जुन कोळी आणि मच्छिंद्र पाटील यांची पिकनिक एकदम सुंदर आहे, चांगलंच. आणि पहिल्यांदाच आम्ही चाललो, पण आता सध्या तरी आम्हाला वाटतंय म्हणजे एकदम मस्त, एकदम व्यवस्थित वाटतंय. दत्ताराम अर्जुन कोळी यांची मिसेस ज्योत्स्ना कोळी. मी फर्स्ट टाइमच मच्छिंद्रनाथ यांच्या पिकनिक बरोबर चाललेली आहे.
हा पण एन्जॉयचं वातावरण आहे. पहिल्यांदा आम्ही चाललेलो आहोत म्हणजे इथे जेजुरी तुम्ही पण पहिल्यांदा चालले हो, सोमतीला. सोमवती अमावस्येला. तिकडे कसं आहे काय आम्हाला अजून अनुभव तर नाही. हो, बरोबर. आणि मच्छीवादाची पिकनिक असते ना ती वारंवार काढली जाते. हा. असं भरपूर मी पण picnic ट्रॉम्बे असतात. गावातले आहे, ते पण मच्छिंद्र पाटील हे सुद्धा ट्रॉम्बे गावातलेच आहेत. ते नेहमी सगळेजण सांगतात की त्यांच्या पिकनिकला खूप मजा असते. आता बघू कशी आहेत. आणि मेन म्हणजे आपल्याला घरचं जेवण भेटते ना. हो. आपण स्वतःहून गेलो तर घरचं जेवण जेवणाचे भेटणार. टेस्ट कशी राहण्याची असते ते सोय पण आपल्याला सगळेजण सांगतात खूप चांगली असते हो, आणि एकदम बरोबर. घरच्यासारखं आहे इकडे. हॅलो, मी प्रमिला तुषार पाटील. मी ऐरोली किंवा कोलीवाड्यातून आले आहे. माझी दुसरी पिकनिक मच्छीदारच्या याच्यातून. आम्ही पहिल्यांदा पण सोमवतीला गेलेलो तेव्हा पण छान आमचा पाहुणचार झालेला आणि आता पण जास्त तोपर्यंत आणि घरी येत तोपर्यंत मच्छीदादा आमची खूप काळजी घेतो आणि खाणं जेवण पाणी झोपणं वगैरे सगळे आमची सोय चांगली असते. अति उत्तम. ओके ओके धन्यवाद. जवळ घे. माझं नाव रुद्र पाटील. आम्ही सेकंड टाइम चाललोय. मी राहायला दिवा गावात आहे. मस्त आहे पिकनिक, खूप चांगलं असतं जेवण वगैरे पण. मी मागच्या टायमाला गेलेलो, खूप चांगलं आहे. आणि राहण्याचे अरेंजमेंट पण खूप राहण्याचे अरेंजमेंट पण सर्व चांगले आहे. सर्व एकदम गाडी वगैरे पण, राहायचं रूमची सोय पण चांगली आहे. ठीक आहे थँक्यू दादा. चित्रा राजेश मडवी. आम्ही दिव्या गावातून आलोय, ऐरोली दिवा गाव त्या गावातून आलोय आणि आम्ही पहिल्यांदाच चाललोय. पहिल्यांदा सोमतीला चाललोय. पहिले सोमवती अमावस्या आहे आमची. आमच्या भावाने सांगितले एकदा तरी अमावस्या सोमवती अमावस्या करून बघ म्हणून आम्ही चाललो आता. आणि तुम्हाला माहिती आहे आता जी अमावस्या आहे ना सोमवती अमावस्या ही 1.5 वर्षानंतर राहिलेली आहे. म्हणून तर ते बोलले आम्हाला या तुम्ही नक्की दोघी जणी या. आणि 2:30 वाजता निघणार आहे पालखी. चालेल. बघ रोहिणी नारायण मडवी. मी दिव्या गावातून आले. आमच्या भावाने आम्हाला सांगितलंय की सोमवती अमावस्या नक्की करा. कधीशी आमच्या पाठीमागे लागलेत पण आमचा काही योग घरात नव्हता म्हणून आता योग आम्हाला आलाय. आम्ही बोललो आम्ही येणारच पण आमचं झालंच पाहिजे अशी आमची म्हणजे सोमवती अमावस्या घडली. आमची आता ही पूर्ण होईल हीच आमची खंडोबाच्या तर्फे प्रार्थना. खंडोबाच्या पायाशी. धन्यवाद. जय मल्हार. हे लोक. माझं नाव शिरीष वैती, हा. राहणार देवनार गाव. मी आता जेजुरीला चाललेलो आहे हा. मच्छीभाऊच्या पिकनिकला. आणि सोमवती अमावस्या. माझं नाव शिरीष शिराजी वैती. मी राहणार देवनार गाव आणि आता चाललेलो जेजुरी. सोमवती अमावस्या 1.5 वर्षांनी आलेली आहे. हा, हा. त्या मच्छीभाऊची अधिक महिन्याची मच्छीभाऊच्या पिकनिकला अगोदर पण मी गेलेलो आणि यावेळी पण झालो. मजा येते. जय मल्हार. जय मल्हार. वेलकम. सौ दीपाली शिरीष वैती. मी देवनार गावावरून आलेली आहे. सोमवती अमावस्येला जेजुरीला चाललो. खूप मजा येते मच्छूदादाच्या पिकनिकला. जेवण बिवण खूप छान असतं. सगळं मस्त एकदम. जेवण रूम वगैरे सगळे चांगलं असतं. सगळं व्यवस्था खूप छान करतो तो आणि एकदम रिझनेबल मध्ये घेऊन जातो तो कमीत सगळ्यांना. कमी रेट असतं. हा कमी रेट आणि खूप मस्त फुल. काही भांडण नाही काय नाही. एकदम सगळी माणसं खेळीमेळीने मनमिळावू असतात तर खूप मजा येते. ठीक आहे ठीक आहे थँक्यू. एलकोट जय मल्हार. आई माऊलीचा उद्या उदो. टॉवेल पकडा. नीता चंद्रकांत कोली. मी पहिली बारच आहे. पहिल्यांदा झालेत काय? पहिल्यांदाच आली आणि दादाची पिकनिक कशी वाटते तुम्हाला? चांगली असते. म्हणजे घरचं जेवण आपल्याला भेटतं नाही का? जेवण आपण स्वतः आलो तर जेवणाचं टेस्ट नसते. कधी हॉटेलमध्ये गेलो आपण. मी चंद्रकला विजय पाटील. मी पहिल्यांदाच आलोय. हा. पहिल्यांदा झालंय काय? आम्ही धन्यवाद. सोमवतीला पहिल्यांदाच चाललोय. जसं आम्ही जातो तेव्हा जेजुरीला जातो आमच्या देवघरात. हा हा ठीक आहे ठीक आहे बोला. मी सरला कोळी. गेली 4 वर्ष झाले मी सोमवती करते आणि रागाची पिकनिक खूप छान आहे. ओके ओके धन्यवाद. हॅलो, माझं नाव उत्तरा नरेश कुंभेकर. ट्रॉम्बेवरून आलो. चाललो जेजुरीला सोमवतीला. ओके.
हरीश्री हरेश्वर पाटील. मी ट्रॉम्बेला राहते. मचकोजीच्या आपलं येते जेजुरीला. छान असते. जेवण वगैरे कसं असतं जेवण पण खूप छान. आणि रूमचं अरेंजमेंट, तुमचं राहणं वगैरे? रूमचं पण खूप छान असतं. खायला वगैरे म्हणजे नेहमी येता का? आणि आता सोमवती आमच्या 1.5 वर्षाने आहे. वर्षाने आली ना. छान. आता नेहमी जातो. मी जातो. 3 वर्षांनी देवांची देव घेऊन जातो भेटवायला. आणि सोबत त्या माणसाला वेगळीच मजा असते. छान पालखी वगैरे बघायला सुंदर वाटतं. लाखोच्या संख्येने पब्लिक येते पालखीसाठी. दीपश्री भालचंद्र पाटील. मी ट्रॉम्बेला राहते. आम्ही सोमवती अमावस्येला जेजुरीला चाललो मच्छू भाऊजीच्या ट्रिपमधून. त्यांच्या इथं खूप सोय म्हणजे जेवणाची राहण्याची सोय चांगली करतात ते. आम्ही दर सोमवती अमावस्येला जातो आणि तिथं खूप मजा असते. देवाची अंघोळ पालखी तिथे आम्ही 2 दिवस दर सोमवती अमावस्येला म्हणजे जातो 6 महिन्यांनी. ओके ओके. आमचा विनया गजानन कोळी. मी बेलापूर ट्रॉम्बेचीच आहे पण बेलापूरला दिलेलं आहे मला. आम्ही मच्छू मामाच्या पिकनिकमध्ये चाललो. छान वाटतंय. सोमवतीला आम्ही दरवर्षी जातो तिकडे. आम्ही आता माझी 3री का 4थी असेल सोमवती. पण छान वाटतंय तिथे अरेंजमेंट. मच्छू मामा सगळं म्हणजे व्यवस्थित करतोय. आम्हाला सगळं खाण्याचं पिण्याचं सगळं म्हणजे व्यवस्थित आहे. सगळं रूम बीम सगळं सगळं मस्त करतोय. आणि मच्छू मामाने खरंच मस्त अरेंजमेंट कसं हे करतो म्हणजे छान वाटतंय सोमवतीला. म्हणजे छानच आहे एकदम. ओके ओके. धन्यवाद. मी मनीषा सूर्यकांत कोळी. मी ट्रॉम्बेला राहते. मच्छूची पिकनिक आम्हाला एकदम मस्त. जवळजवळ माझ्या 7-8 सोमवती अमावस्या झाली. मला माझ्या आयाने दाखवली पहिला. आणि मी आयाच्या नंतर मी माझ्या बहिणीला घेऊन आली. तिच्या पण 5-6 झाल्यात. पण आम्हाला छान वाटते. मच्छूचं जेवण वगैरे सगळं राहणं वगैरे सगळं एकदम मजेशीर. आणि अजून म्हणजे खूप आम्ही एन्जॉयमेंट करतो तिकडे. असं म्हणजे छान वाटतं. एक माझी आई गेली पण आईने मला सोबती दाखवली. ओके ओके. आणि मला माझ्या बहिणीने दाखवली. आईला खूप मिस करतात. मिस करतो. धन्यवाद धन्यवाद. मी रेवती डाके आहे. मी BRC कॉलनीमधून आले आहे. आणि मच्छू दादाचे पिकनिक आहे आणि सोमवती अमावस्येला चाललो आहे आम्ही. आणि पहिल्यांदाच चालली आहे पण खूप बरं वाटतंय. अरेंजमेंट चांगली आहे. ओके ओके. धन्यवाद. हॅलो. माझा भाव मस्त नेतोय. किती सोमवती लागली आहे. मस्त वाटते. मी सगळ्यांना सांगते माझा भाव लागतोय. मस्त नेते. घरांनी सांगते म्हणजे पोरांना बिरांना. आणि तुमचं नाव? मस्त. दमयंती परशुराम माहिती ट्रॉम्बेची. संजयने सांगितलं काय माझी पोरा. संजय माझा पोर आहे त्याला बरोबर करते मी घरा जाऊन. संजयने सांगितलं काय थांब. माझं नाव हेमांगी परेश माहिती. आम्ही मंडळा गावातून आलोय. आता ही 2री सोमवती आमची. छान आहे. सगळं सोय वगैरे सगळे चांगली असते. जेवण वगैरे सगळं व्यवस्थित. राहणं वगैरे पण चांगलं असतं. ओके ओके. मी रवींद्र केनी. मी देव्यावरून आलोय. माझी पहिलीच पिकनिक आहे. बघूया मच्छू कशी करते ती पिकनिक. सदानंदाचा हेलकोट. पहिल्यांदा झालं का तुम्ही? हो पहिल्यांदा पहिल्यांदा झालं का? ओके ओके. दादाची खूप पिकनिक खूप चांगली असते. नाव तर आहे. मला समजेलच या वर्षीच. पुढच्या वर्षी तुम्ही लवकर नाव देशाल. नाही नाव तर आहे चांगलं. बघूया सदानंदाचा हेलकोट. आम्ही आवडलं म्हणून आम्ही परत आलो. आवडले म्हणून म्हणजे अगोदर आलेले तुम्ही दादाच्या सोबत? ओके ओके. थँक्यू. मंडळा गावातून आहे. प्रथम मच्छू दादाचे आभार. दरवर्षी आम्हाला आमंत्रण देत असतो सोमवती अमावस्येचे. आणि यावर्षी आमचं 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे. 3 वर्ष झाले पण आम्ही 5 वर्ष करू. त्याच्या पुढे आम्हाला देवानी इच्छा दिली आम्ही परत येऊ. आणि मच्छू दादा बरोबर अरेंजमेंट असते त्याची. जाण्याची येण्याची जेवण सगळं व्यवस्थित असतं.
त्यांनी बरोबर आम्हाला मार्ग देवाचं जे असते दर्शनाचं. आंघोळ होते देवाची सगळं आम्हाला व्यवस्थित दाखवतो. ओके ओके खूप छान असते. इकडे जेजुरी गेला भरपूर आम्हाला प्रसन्न वाटतं. ओके ओके धन्यवाद. भाऊ आम्हाला 3 वर्ष कीर्ती आतिश वैती आम्ही मंडाल्यावरून आहोत. आम्ही 3 वर्ष झाले आम्ही सोमवतीला येतोय. खूप छान वाटते. मच्छी भाऊ आम्हाला खूप म्हणजे चांगलं करतात. जेवण खाऊन पण व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांचं. ओके ओके थँक्यू. मी अमिता विनायक तुर्बेकर ट्रॉम्बेवरून आलोय आणि आमची सोमवती सेकंड आहे. फर्स्ट टाइम आम्ही मच्छूच्या बरोबर गेलो, सेकंड टाइम आम्ही मच्छूच्या बरोबर चाललो आणि आमचं जेवण राहणं ठिकाणं परफेक्ट होतं इथं. Perfect असं आहे. अशी मीठ बीट काय कमी नाही 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 काय कमी नाही, सगळं परफेक्ट होतं आणि राहणं ठिकाणं दर्शन वगैरे आम्हाला बरोबर दिलं असं. मच्छू दादा दर्शनाला घेऊन जाते का? आम्हाला उभा एक साईडला उभं ठेवलं. एक साईडला उभा देव करते. देव पालखी खाली, येतं, हा. आम्हाला एक साईडला उभं ठेवलं, बरोबर देव दिसला आपल्याला असं आहे. ओके ओके ठीक आहे. हाय, माझं नाव ज्योती भास्कर कोळी. मी राहणारे ट्रॉम्बेमधली. मी सोमवती अमावस्येला चालली आहे. हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे जाण्याचा. आता बघूया पुढे. जय मल्हार सदानंदाचा हेलकोट. माझं नाव विद्या जयप्रकाश तुर्बेकर. मी सेकंड टाइम चालले आहे मच्छी मामाच्या पिकनिकमध्ये. खूप छान पिकनिक असते यांची आणि देवदर्शन पण खूप चांगलं होतं. देवाचं दर्शन पण खूप चांगलं झालं गेल्या वर्षी, पण या वर्षी यांचे अरेंजमेंट पण छान असते. गेल्या वर्षी आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही परत चाललो आणि परत जाणार. तुमचं पण सेकंड टाइम आहे का? सेकंड टाइम आहे आमचा. ओके ओके. माझं नाव अश्विनी जितेंद्र तुर्बेकर. मी ट्रॉम्बेला राहते. हे माझं फर्स्ट टाइम आहे. आम्ही तिकडे जाणार, दर्शन घेणार, मग दुसऱ्या टाइम सोमवतीला जाताना बघूया कसं देवाची इच्छा आवडलं असेल तर तर. परत तिसरा टाइम. आवडलं तर दुसऱ्या टाइम परत येणार. सेकंड टाइम आले. आता Second फर्स्ट time. टाइम माझं चालू आहे. तुमचं फर्स्ट टाइम आहे? हा, हे माझं फर्स्ट टाइमच आहे. ओके ओके. एलकोट एलकोट. जय मल्हार. जय मल्हार. मी जोशना विवेक तुर्बेकर बोलते. सोमवतीला चाललेले आहे मच्छी भाऊची गाडी. फर्स्ट टाइम चालले. राहण्याबिण्याची सोय, जेवणाची त्याची मस्त व्यवस्थित असते. आम्ही फर्स्ट टाइम चाललेले आहे. बघू दुसरे टाइम पण जाऊ. तुमचं फर्स्ट टाइम आहे? हे फर्स्ट टाइम आहे मी गाडीत, पण आम्ही दर सोमवतीला जातो. ओके ओके आमचा कुलदेव तर जय मल्हार आहे. ओके ओके. सदानंदाचा हेलकोट. आणि मी माझ्या आईला घेऊन चाललेले आहे. तुमच्या आई आहेत का? काशी हरेश गुलाम हा. खाटांड्यावरून आले. फर्स्ट टाइमच चाललेले आहे. काय मागे फर्स्ट टाइमच चाललेले आहे. हा, पहिल्यांदाच मी माझ्या आईला घेऊन चाललेलो आहे. दुसरा टाइम बघू असं वाटते. काय बहुतेक मजा येते. मच्छू भाऊजीच्या गाडीत म्हणजे लय मजा येते. पण आम्ही फर्स्ट टाइम चाललेलो आहे. माझ्या आईला पण घेऊन चाललोय. आईला खारदांड्यावरून आले स्पेशल एकदम. ओके चांगली हा. गोष्ट आहे. आईला घेऊन आले. आता सेकंड टाइम बघू. ओके ओके. सदानंदाचा हेलकोट. एलकोट एलकोट. जय मल्हार. माझं नाव तनिष्का चंद्र सोयती आहे आणि आम्ही ट्रॉम्बेमध्येच राहतो आणि ही माझी फर्स्ट टाइम आहे पिकनिक सोमवती अमावस्येसाठी. सो इकडचा प्रवास मी पहिल्यांदा करते, तर मला तर चांगलं वाटते. तर आता पुढे बघूया काय. चालेल. फर्स्ट टाइम आहे तुमचं? हो, फर्स्ट टाइम आहे. मंचू भाऊ आहे. हो, मंचू मामा माझ्या मम्मीचा भाऊ आहे आणि पहिलीच वेळेला चालतो. बघूया कसं काय. सर्वजण सांगतात चांगले असतं कसं, म्हणून यावेळेस आम्ही चाललो. ओके. बघूया तर यावेळी चांगलं झालं. मला आवडला तर नक्की पुढच्या वर्षी अजून जरा ठिकाणं घेऊन या. हो चालेल. धन्यवाद. माझं नाव रीमा आत्माराम पाटील. ट्रॉम्बेवरून आम्ही जेजुरीला चाललोय सोमवतीसाठी. मच्छिंद्र पाटील यांच्या सोबत. पहिलेच वर्ष आहे आमचं. चांगलं वाटलं आम्हाला. पुन्हा आम्ही जाणार त्याच्यासोबत. आणि तुम्ही अगोदर पण गेलेले आहेत का? अगोदर आम्ही गेलेले आहेत. तुम्ही सेपरेट गेलेले आहेत? हा, सेपरेट गेलेलो आम्ही. मच्छू आजच्या सोबत पहिल्यांदा? मच्छीच्या पहिल्यांदा चाललो. ओके. आता त्याची सोय कशी आहे, चांगली व्यवस्था हो. तर आम्ही जेवणाचं वगैरे परत राहण्याचं next time चांगलं असेल तर पुढच्या वर्षी अजून. पुढच्या वर्षी पुन्हा परत जाणार आम्ही ओके. त्यांच्यासोबत. चालेल चालेल. धन्यवाद. यंदाचा एलकोट. माझं बेबी हरीश्वर पाटील. मच्छीच्या बरोबर पहिल्यांदा चालले आणि दुसऱ्यांदा अगोदर आम्ही गेलेलो.
अगोदर तुम्ही वरतून गेलेले काय? ओके, बस स्वतःहून गेले. स्वतः आता आवडलं तर आम्ही पुढच्या वर्षी परत येऊ. ओके ओके, ठीक आहे. दादाला बी सांगते यांना पहिला सोय जास्ती करायची. माझं नाव हेमंत वैती. हा. हेमंत वैती हा. माझं नाव. आम्ही ट्रॉम्बेवरून चाललो मच्छुनानाच्या हा. पिकनिकला. त्याच्यातून आम्ही पहिल्यांदा सोमतीला चाललो. पहिल्यांदाच चाललेत का तुम्ही? पहिल्यांदाच चाललो. आवडलं तर पुढच्या वर्षी नक्की. ओके सेकंड टाइम तर जाणारच, हे आमचं फिक्स आहे. ओके ओके, ठीक. धन्यवाद ताई. माझं नाव यमुना महादेव कोळी. मी धारावीवरून आली हा. आणि मच्छूच्या बरोबर मी ही दुसरी वेळ माझी. दुसरी वेळ आहे हो, काय? ओके ओके. आणि जेवणाचे अरेंजमेंट कसे आहे त्यांची? छान होते. जेवणाचे अरेंजमेंट पण छान होते आणि त्याचं नेणं पण छान असते आणि त्याच्याबरोबर आवडतं जायला. ओके ओके, धन्यवाद. एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एलकोट. माझं नाव माधुरी दत्ता कोळी. आम्ही धारावी कोळीवाड्यावरून आलोय. आम्ही सोमतीला खूप वेळा आलोय, पण हे माझे मिस्टर पहिल्यांदा आले. पहिल्यांदाच आलेत काय? आणि तुम्ही दादाच्या बरोबर आलेत पहिल्यांदाच का सेकंड नाही, टाइम? आम्ही आलो 2-3 वेळा आलोय. 2-3 वेळा आलेले. हो, ओके ओके खूप चांगली अरेंजमेंट असते मच्छू दादाची. ओके, खूप छान असते पिकनिक. थँक्यू. आनंदाचा एलकोट. आमचा उद्या शाळेचा पहिला दिवस आहे, तरी आम्ही तो खाडा करून आलो. नमस्कार मंडळी, आता आम्ही जेजुरीला पोहोचलेलो आहेत. माझ्यासोबत आहे भाचा माझा, बघू शकताय धारावीवरून आलाय. आम्ही आता रूममध्ये चाललो आहे. बघूया रूम कशा प्रकारे अरेंज केलेले आहे दादानी. मच्छू दादाची पिकनिक खरंच खूप छान असते आणि मी पण फर्स्ट टाईमच आलेलो आहे सोमवती आमुषाला. आता बघू शकता, तुम्हाला पालखी दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब करा. काय बाबू, कशी मजा वाटते? खूप. फर्स्ट टाइम आलास का सेकंड टाइम? दुसऱ्यांदा आलोय मी. दुसऱ्यांदा आलास का? होऊ शकता तो दुसऱ्यांदा आलाय आणि मामा फर्स्ट टाइमच आलेला आहे सोमवतीला. तर बघूया काय धमाल असते. मी पण बरेच जणांकडून ऐकलेलं होतं, तर खूप धमाल असते. आता या वर्षी 1.5 वर्षानंतर आलेली आहे ही 1.5 वर्षानंतर आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, काय धमाल असते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. चला भेटूया व्हिडिओमध्ये. बाय. जेंट्सचा रूम आहे. रूम मस्त आहे. बघू शकता जेंट्सचा रूम आहे आणि लेडीजसाठी अलग रूम आहे. तो यांच्या बाजूला आहे, तो दाखवू नाही शकत, आपण जाऊ शकत नाही तिथे. तर आमचा हा रूम आहे, बघू शकता तुम्ही. तुला भेटला वाटतं मोबाईल गेम केलेला नाही? Yeah.
एलकोट एलकोट सदानंदाचा जय मल्हार. बघू शकता मित्रांनो, आम्ही दर्शनाला चाललेलो आता गर्द चढायला चालू केलेला आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, फुल धमाल येणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा. त्यांच्या अंगात आलेला आहे, स्वतः बाहेर चढतो. पुढे या. डोकं लावा, काढायचं नाही. संगत लावायचं. आंबाबाईचं वज उतारलं म्हणा. महालक्ष्मीचं उतारलं. रेणुका मातेचं उतारलं. करड कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचं, घरच्या देवीचं, काळूबाईचं, राहिल्या चायल्या देवीचं, गोंधळाचं, आई अंबाबाईचं उदे, खंडोबाचं वज उतारलं. मल्हारीचं, कडेपाठारचं, मालसा. फायनली आम्ही गडावरती पोहोचलेलो आहे. बघू शकता मित्रांनो. नाही बाबू, आता दर्शन करून डायरेक्ट खाली जाणार. त्यानंतर मग पालखी निघणार आहे. ती पालखीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मंदिर तुम्हाला दाखवते कसं सजवलेलं आहे. खंडरायाचं मंदिर बघू शकता तुम्ही. काय रे
बघा कसं लकलकलेलं आहे मंदिर. येलकोट येलकोट जय मल्हार सदा आनंदाचा येलकोट. ही पालखी आहे ती निघणार आहे. तुम्हाला दाखवतो आता, नंतर काय बघायला भेटणार नाही. मयुरेश प्रसाद लांगे. बघू शकता आपल्यासोबत सहकार्य, आपण त्यांच्याकडूनच विचारूया 2 शब्द. माझं नाव मयुरेश प्रसाद लांगे. रात्री 2 वाजता पालखी निघणार आहे. सकाळी 6 वाजता आंघोळ होणार आहे. 10 वाजेपर्यंत मंदिरात येणार आहे देव. जय मल्हार. आणि पालखी हीच मिरवणार आहे काय गावामध्ये? हा, मेन पालखी ही दसऱ्याची. मेन पालखी आहे का? दसरा सोबतीची पालखी हीच. उत्सव मूर्त्या आलेल्या आहेत. आपल्याला भंडार घरामध्ये बसणार आहे. उत्सव मूर्ती देवाच्या उत्सव मूर्ती देवाच्या आलेल्या आहेत. त्या मूर्ती आहेत का? या वर या. हा, मूर्ती आलेल्या आहेत पालखीमध्ये. ते आता काय करणार? पूर्ण राऊंड मारणार आहेत. तिथं भंडार घर आहे. तिथं उत्सव मूर्त्या बसणार. रात्री 2 वाजता पालखी हल्ली भंडार घरात जाऊन तिथं खंडोबा म्हाळसा देवीला घेऊन ताराबाईला जाणार. ओके. धन्यवाद, चांगली माहिती दिल्याबद्दल. अजून काय नाही. जय मल्हार सर्वांना. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत सहकारी, त्यांच्याकडूनच आपण माहिती ऐकूया 2 शब्दात. नमस्कार, जय मल्हार. मी दादासाहेब पडळकर. आज या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवतीचा सोहळा आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहणार आहोत. आणि ही सोमवती 1.5 वर्षाने या ठिकाणी आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त या जेजुरी खंडेरायाच्या दर्शनाला येत आहेत. खंडेरायाच्या वर्षातून 12 यात्रा असतात. सोमवती अमावस्या, चैत्र पौर्णिमा, चंपाषष्ठी, महाशिवरात्री, पौष पौर्णिमा आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं शुभाविवाह झाल्यानंतर पहिले यायला लागतं ती जेजुरीच्या खंडेरायाच्या ठिकाणी जागरण, गोंधळ, पूजा, अभिषेक या ठिकाणी होत असतो. आणि या खंडेरायाचा खूप महिमा मोठा आहे. जेजूरगड पर्वत शिवलिंगकार मृत्यूलोकी दुसरे कैलास, तसे दुसरे कैलास शिखर आहे. आपण दुसऱ्या कैलासावर जाऊ शकत नाही, पण ह्या जेजुरीला आलं तरी दुसऱ्या शिखराचं कैलासाचं आपल्याला दर्शन होतं. या ठिकाणी मूळ देवस्थान कडेपठार आहे आणि त्यानंतर या जेजुरी आहे. आता हा पालखी सोहळा रात्री 2 वाजता निघून सकाळी 6 वाजता या ठिकाणी येणार आहे. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरून राज्यभरातून लाखो भाविक भक्तजन या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत. अधिक मासात या पवित्र क्षणात सोमवती अमावस्या आलेली आहे आणि या सोमवती अमावस्याचं जेजुरीचं महत्त्व सांगायला माझ्या मुंबईवरून मी ट्रॉम्बेकर चॅनलचे प्रोप्रायटर प्रमोदजी वैती साहेब आलेले आहेत. आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं महत्त्व आपल्या चॅनलद्वारे सर्वत्र पसरवणार आहेत. आणि माझ्या समवेत आहेत आज या ठिकाणी नवी मुंबईचे आदरणीय धनंजयजी साळेकर असतील, उद्योजक संपत शिंदे असतील, सरपंच बाबासाहेब पवार असतील. आणि अशा प्रकारे आमचं या ठिकाणी खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे. आणि सोमवती अमावस्या 1.5 वर्षांनी या ठिकाणी आलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी आलेला आहे. आणि खंडेरायाची पालखी करा स्नानासाठी या ठिकाणी 2 वाजता निघणार आहे आणि 6 वाजता परत येणार आहे. असं हे नवसाला पावणारं खंडेरायाचं देवस्थान आहे. येळकोट येळकोट सदा आनंदाचा कडेपठार महाराज की जय मल्हार. जय मल्हार. जेजुरी गडा वाजे चौघडा पुन्हा धरती ही अलीकड गड जेजुरी पलीकड. पुन्हा धरती ही अलीकड गड जेजुरी पलीकड. रूप दावून स्वारी गेली स्वारी देवाची वेडी. येळकोट बोलती हो नितबाई भंडारे उदळ. येळकोट बोलती हो नितबाई भंडारे उदळती. बोला हो तुम्ही बोला माळसा राणीला भंडारे वाहू देवाला माझं नाव कविश नरेश उभाने आहे. आम्ही पनवेलवरनं देव घेऊन आलेलो आहे देवांना भेटवासाठी. आज सोमवती अमावस्या होती म्हणून आम्ही देवाला घेऊन आलेलो आहे. ओके, धन्यवाद.
झालं दर्शन तुमचं? व्यवस्थित झालं. आता जेवायची सोय केली दादाने जेवायला आणि मग पालखी निघणार आहे 2 वाजता मग तिथे नाचायला. हा आता काय अंग दवाचं काय बोल. काहीतरी आवाज आहे आवाज आहे. गाणं बोले गाणं बोला. लवकर बोला आम्ही पिकनिकला इकडे आणि मजेने आमचं दर्शन झालं त्याच्यामुळे आम्ही खुश आहोत. असंच आम्हाला दर्शन दर्शन झालं. तेवढ्याला आम्हाला असंच दर्शन भेटलं एवढं मस्त भेटलं आम्हाला बघायला आता तर लाईन बंद झाली. सगळ्यांना उभं केलंय. नशीब आपलं नशीब आहे. दर्शन भेटलं आपल्याला. देव आम्हाला भेटलं, आम्हाला घेतलं आणि आम्हाला दरवाजा बंद केला आम्हाला घेतला ना दरवाजा बंद केला. हा बोलले जाऊ दे आले बोलते चला चला. जय मल्हार सदानंदाचा एल्को. दर्शन झाले एका साईडने बाहेर चला. अहो बंद करा इथं कॅमेरे वरती चालू आहे. दर्शन झालं चांगलं झालं. आतमध्ये एकदम दर्शन व्यवस्थित झालं. आणि बाकीचे लोक अजून लाईनीमध्येच आहेत. अजून अडकले त्यांना दर्शन भेटलं पाहिजे. भेटलं नाही. हो बरोबर आहे. त्यांना दर्शन भेटलं पाहिजे. एलकोड एलकोड सदानंदाचा एलकोड एलकोड. जय मल्हार. एलकोड सदानंदाचा. मांडवचं काळोबाईचं तुमच्या गावदेवीचं केलेल्या गोंधळाचं राहिल्या देवीचं बोला भावायचा.
जय मल्हार सदानंदाचा हेल आई भवानीचा जय जोरी देवाधन तुझी जय जोरी धन तुझी जय जोरी देवा सोनियाची देवा धन तुझी जय जोरी 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 ए धन तुझी जय जोरी देवा सोनियाची दयाला जय जोरीच्या कंडराया जागराया